नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आमच्या घरामध्ये लग्न आहे आणि लग्नाचे बरेचसे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत। तर तुम्ही याआधी व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच तुमच्या लक्षात येईल। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर सबस्क्राईब केल्यानंतर पुढचे व्हिडिओ, मागचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडतील। तर आमच्याकडे बांगड्या भरण्याचा प्रोग्राम आहे। तर गावातल्या सर्व बायकांना बांगड्या भरून झालेल्या आहेत। बांगड्या भरायला रात्री खूप उशीर झालता म्हणून घरातल्या बांगड्या ठेवल्या होत्या। भावकीतले 2-3 घर आणि आमच्या घरातील थोड्याशाच बांगड्या भरायच्या आहेत आणि त्यानंतर मग घाण्याचा आणि अक्षदाचा प्रोग्राम आहे। तर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल, शेवटपर्यंत पहा। घाना आणि अक्षदा कशा पद्धतीने आम्ही कार्यक्रम केला तर तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच। तर इथे पहा, डोक्याला मेहंदी लावून जाऊबाईंनी त्यांनी केस धुतले होते आणि व्हिडिओ करते असं वाटल्यावर लगेचच बाजूला व्हायला लागल्या। तर पहा, इथे गप्पा छप्पा चाललेल्या होत्या, एकीकडे बांगड्या भरायचं काम चालू होतं। लग्न कार्य आणि सगळे एकत्र आल्यानंतर चेष्टा मस्करी सुरूच असते आणि याच्यातच आनंद असतो। कधीतरीच हा आनंद अनुभवायला मिळतो। तर आमच्याकडे काय झालं, सगळ्या बांगड्या भरायचे पैसे एका डब्यात ठेवले होते आणि जाऊबाई तिथे बसल्या होत्या आणि आम्ही दोघी जाऊबाईंनी तो पैशाचा डब्बा लपून ठेवला आणि त्या थोड्या अस्तव्यस्त झाल्या की आता इथे डब्बा होता आणि इथून गेला कुठे। तर आम्ही त्यांची एवढी गंमत केली, खूप मज्जा घेतली। बांगड्याचा डब्बा चोरून ठेवला तर आता द्या, बांगड्याचा डब्बा चोरून ठेवला तर द्या आता। बघा आता तो आखी जाहिरात होणार आहे। आखी इथं बघ काय चालू आहे, आखी जाहिरात। हसत जाऊबाई हसत मुख्यात हसत तो व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला का? ते कॉमेडी वाले तुम्हाला डायरेक्ट कुठले ते राम भाऊ कदम नाही का, ते इथे येते डायरेक्ट। दिसलं गांधी पण नानाचं अवघड व्हायचं, डायरेक्ट इथं चला हवा येऊ द्या आल्यावर। बांगड्या फोडायची पद्धत कुठल्या का? बऱ्याच जणांच्या बांगड्या भरून झालेल्या होत्या। कलवर यांनी काही त्यांच्या अशाच घेतल्या होत्या। तर इथे मेन वरमाईच्या बांगड्या झाल्या होत्या। तर हे पहा, आता वरमाईच्या बांगड्या भरून झालेल्या आहेत। तर अजून भरायच्या का, किती भरायच्या ते त्यांचं चाललं होतं। वरमाईच्या बांगड्या भरून झाल्यानंतर मग त्यांचा थोडासा व्हिडिओ शूट केला। साडी काही त्यांनी एवढी व्यवस्थित घातलेली नव्हती कारण कामही भरपूर होते, त्यामुळे त्या आहे तशाच बसल्या, पण थोडासा हाताचाच व्हिडिओ घेतलेला होता। त्यानंतर मग त्यांना हळदी कुंकू वगैरे लावलं। असा थोडा बांगड्या जवळ त्यांच्या अशा बांगड्या गडंगनेर आमच्याकडे काही लोक जेवायला बोलवतात, काही असे घरी आणून देतात। खूप गडंगनेर पडतात तर आम्ही शेजारी वगैरे नेऊन देतो। तर पाण्याची काही कमी नाही। थोडी संध्याकाळची वेळ झाली का आमच्या घरातले जेंट्स लोकांचं लगेच आंघोळ्यावर आंघोळ्या डायरेक्ट पाईप धरूनच असतात। तर त्यानंतर मग चाललं होतं आमची संध्याकाळच्या घाण्याची तयारी। तर इथे अगोदरच्याच वेळामध्ये इथे सर्वांनी मिळून थोडेसे फुलं कट करून ठेवले होते। जसं ज्याच्या हाती पडल तसं प्रत्येकाने केलेलं होतं। सगळेजण मिळूनच फुलं कट करत होते। सगळ्यांनी मिळून कामं केल्यानंतर अशा काही कार्यक्रम, लग्न कार्य असल्यानंतर घरातही एकावर जास्त लोड येत नाही आणि कामही पटकन होतात। तर इथे नंतर मग घाण्याची तयारी चालली होती, डेकोरेशन वगैरे करत होत्या। फुलं कटिंग करण्यात आणि डेकोरेशन करण्यातही भरपूर वेळ जातो, पण 5-6 जणी एकदम असल्यानंतर मग पटकन होऊन जातं आणि आपण स्वतः केल्यानंतर कसं आपल्याला जसं हवं तसं आपण करतो।
तर एक पुठ्ठ्याचा कागद कापलेला होता, म्हणजे एक पुठ्ठाच कापला होता आणि त्याने व्यवस्थित असा त्रिकोणी आकार देत होत्या आणि छान असा त्या पुठ्ठ्याने आकार पडत होता. तर इथे तुम्हाला दिसतच आहे. तर अशा पद्धतीने थोडं थोडं करता करता डेकोरेशन पूर्ण झालं आणि पूर्ण डेकोरेशन झाल्यानंतर तुम्हाला मी इथे दाखवतेच आता. ब्लाउज पीस, बांगड्या, सुपारी, फुलांचा, पानाचा, ब्लाउज पीसचा असा वापर करून छान असं सुंदर मुलींनी आणि आम्ही सगळ्यांनीच थोडासा हातभार लावून अशा पद्धतीने डेकोरेशन पूर्ण झालं. आणि त्याच दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेला इथे थोडंसं दरवाजामध्ये मंडप बांधायचं काम चालू होतं, तर इकडे मंडपही बांधत होते. तर त्यानंतर मग आमचं इथं डेकोरेशन वगैरे झाल्यानंतर सर्वांनी छान अशी तयारी केली. थोड्याशा घाण्यासाठी बायकाही जमायला लागल्या होत्या. तर मग इथे घाण्याची तयारी चालली होती. तर घाण्यासाठी जे साहित्य लागतं, जे डाव बांधण्यासाठी अशा पद्धतीचं व्हाईट कपड्यामध्ये आणि हळद लावून बनवतात, ते इथे बघा बनवत होत्या. त्याच्यामध्ये हळकुंड वगैरे बांधून ते आपल्या माठाला किंवा रांजण असतो त्याला बांधलं जातं. तर असं त्या बनवत होत्या, ज्या थोड्याशा अनुभवी बायका आहेत त्या. तर सुरुवात व्हायच्या अगोदरच थोडेसे आम्ही फोटोशूट करत होतो. चुलत जाऊ, आमच्या घरातल्या पुतण्या वगैरे सगळ्या ज्यांना जसा चान्स मिळेल तसं प्रत्येक जण थोडंसं घाण्याच्या भोवताली फोटोशूट करत होतं. छोटे मुलंही बरेच होते, त्यामुळे विस्काटी तर चालूच होती. कारण मुलांना तर आपण काय सारखं लक्ष देऊ शकत नाही, जास्त बाजूला हो आवरावर त्यांची करू शकत नाहीत. आता सध्याच्या याच्यामध्ये जात्याचाही वापर खूप कमी केला जातो. तर त्याचा जो वरचा खुटा होता, त्याचं जे लाकूड असतं, काही लोकांना माहिती नाही सिटीमध्ये राहणाऱ्या, तर ते वरचं होतं ते सारखं निघत होतं. बसवण्याचा प्रयत्न करत होतो. तर ते व्यवस्थित असं त्यामध्ये थोडासा पेपर घालून ते व्यवस्थित बसवलं आणि त्यानंतर मग पुन्हा आम्ही थोडा वेळ प्रत्येकाला थोडी थोडी संधी दिली ते दळण्याची. त्यामध्ये थोडीशी हळकुंड, ज्वारी अशा पद्धतीचं असतं आणि ते थोडा तरी ते हळद खिसका म्हणतात त्याला, तो दळला जातो. तर प्रत्येकाला, कलवऱ्यांना, आमच्या घरातल्यांना, चुलत जाऊबाईंना, कोणी जे आल्या होत्या घाण्यासाठी, त्यांना प्रत्येकाला थोडं थोडं ते दळण्यासाठी बसवलं. तर अशा पद्धतीने आमचा घाण्याचा कार्यक्रम चाललाच होता आणि घाण्याचा कार्यक्रम छान अशा पद्धतीने झाला. त्यानंतर मग उशीर तर झालाच होता, पण म्हटलं आजच आपण थोडासा अक्षदाही बनवूया. तर थोड्याशा अक्षदाच्या रील वगैरे काढायच्या होत्या, तर अक्षदाची इथे तयारी केली. इथे अक्षदाच्या रील बनवायच्या होत्या, त्याचं फोटोशूट चाललं होतं, त्याचे व्हिडिओ बनवत होते, रील्स बनवत होते. त्या पद्धतीने आमचा इथं प्रोग्राम चाललेला होता, असं करा तसं करा. तर त्या पद्धतीने इथे व्हिडिओ शूट करत होते. अक्षदाचाही प्रोग्राम आमचा खूप छान झाला, खूप छान फोटोशूट केले, त्यावर रील्सही खूप छान बनवल्या. तर पहिलं इथं कलशाला सर्वांनी मिळून हळदी कुंकू लावून घेतलं. करा की सगळे आता थांबा एक इकडच मम्मी कर ए थांबा तुम्ही करा सगळ्यावर घे एक परत वाटे ना आता बाजूला ठेवा. लाल म्हटलं पिवळं करून सुद्धा
सुरू हा 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 येतोय हा हा अशा पद्धतीने सर्वांनी अक्षदा तयार केला, कलर वगैरे मिक्स केले आणि त्यानंतर मग अक्षदा असा ताटामध्ये पसरून घेतला, प्लेन करून घेतला आणि त्यावरती सगळ्यांना वेगळे वेगळे नावं काढायचे होते. तर त्यावरती सर्वांनी ठरवलं शुभ लाभ लिहायचं, स्वस्तिक काढायचं, ओम काढायचा आणि नवरदेवाचं नाव लिहून असं रोहितचा घाना, एका याच्यात रोहितचा आणि घाना अशा पद्धतीने सगळ्या ताटामध्ये नावं काढण्याचं ठरलं होतं. तर प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने नाव काढत होतं आणि जवळून दाखवल्यानंतरच ते नावं दिसत होते. ज्या त्या कलरनुसार ते नावं दिसत होते. तर अशा पद्धतीने आमचा बांगड्याचा, घाण्याचा आणि अक्षदाचा प्रोग्राम पार पडला आणि खूप छान फोटोशूट वगैरे केले. खूप छान पद्धतीने थोड्या वेळामध्ये छान असा कार्यक्रम पार पडला. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर मनापासून धन्यवाद. तर असेच पुढचे व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर मागचे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि नक्कीच छान असे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न असेल. हात धुवा फक्त आणि ना असं आणि असं करून ठेवा. मग मेहंदी झाल्यावरती आपल्याला मेहंदीचं हे करायला असे हात ठेवा पहिले असे सगळ्यांनी.